आपण पाहतोय शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलान आयोजित बागलान प्रीमियर लीग मेगा फायनल रंगतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. 2 बॉल निर्धाव रोशन आहिरेचे. शॉर्ट पिच बॉल ते अप्पर कट तेजस्वाग डाऊन टू द बॉल. धक्का क्रमांक पहिला. संकटाचं सावट होतं सचिनवर आणि ते सावट घोंगडी घालून त्याच्यावर परिधान करताय, कारण त्याला या स्पर्धेत काहीही करता आलेलं नाही आणि मेगा फायनल मध्ये सुद्धा ते स्ट्रगल त्याचं कंटिन्यू आहे. माघारी परतावं लागतंय हाती निराशा घेऊन. पहिला धक्का, पहिला विकेट. जो विकेट की दरकार थी वो सचिन के रूप में वो मिल चुकी है. मॉर्निंग स्टार के खेमे में काफी खुशियां आनंद महसूस कर रहे हैं. बड़ी मैच, बड़ा विकेट. तेजस पिंपळसे वन डाऊन इथे वन डाऊनच्या स्वरूपात खेळायला आलेला पाहायला मिळतोय. तेजस पिंपळसे आणि अमोल तिवारी या दोघांना इथे फलंदाजीच्या धाव फलकाला आता हाताळायचंय आणि त्याच्यासाठी दोघंही इथे उपलब्ध झालेत. पाहूयात पहिला धक्का पहिल्या षटकात आलाय. पहिलं षटक, एकच धाव, एक विकेट. लवकर आलाय तेजस. पाहूयात. कट केलाय बॉल. गलीच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करत क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. पहिल्या बॉलवर इथे स्ट्राइक रोटेट होईल आणि खातं उघडलं जाईल. एक सिंगल न धावफलक पुढे जाईल. 2-2 या अंकावर. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकलून दिलाय. सिंगल रोटेट केली जाते. हा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ आहे आणि जे लोक म्हणत असतील ना की षटकार आणि चौकारानं फलंदाजाची ओळख असते, त्या लोकांना मी सांगेल की सिंगल आणि डबल हा क्रिकेटचा श्वास आहे. सिंगल आणि डबल हे क्रिकेटचं ब्लड आहे. धमन्यांमधून वाहणारं रक्त हे क्रिकेटसाठी फक्त सिंगल आणि डबल आहे. 3 रन, 1 विकेट. पहिलं षटक संपलंय. नाणेफेक जिंकली मॉर्निंग स्टार या संघानं. मॉर्निंग स्टार या संघाचा सुद्धा एक इतिहास आहे.
डिफेन्स डिफेन्स केलाय सुनील पवार आलाय फलंदाजीसाठी. पॉवर प्ले गाजवलाय मॉर्निंग स्टार या संघानं. 2 मोठ्या विकेट. सचिन गेला माघारी परंतु तेजस या मॅचचा महत्वपूर्ण खेळाडू होता, महत्वपूर्ण फलंदाज होता, त्याला मागे बसवलंय, डग आउट मध्ये बसवलंय. मॉर्निंग स्टार या संघानं आगेकूच केली आहे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये. ज्यावेळी संकटाची भोवरी आपल्यावर फिरते ना मग त्यावेळी अगदी कडून कुतून बसते आणि तेच पाहायला मिळतोय. समोरचा संघ आवाजाने, समोरचा संघ टाळ्यांनी इथे SK फौजी या संघाच्या उरी बसलाय. पाहूयात या संकटावरून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर मग तुम्हाला तुमचं स्किल आणि तुमचं महारत इथे दाखवावं लागेल. साजन याचा पुढचा बॉल सुनील पवार साठी. हॅमर चालवलाय ते मात्र तेजस वाघ. चूक झाली आणि ती चूक सुधरवली सुद्धा. तिथंच बॉल तिथेच आणला होता आणि बॉल तिथेच थांबलेला आहे. एकच रन असेल, एकच रन असेल, एकच रन असेल इथून दिसतंय ते. त्याच्यामुळे काही एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही. या षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झाला. या षटकात देखील आल्या 3 धावा. 12 चेंडूंमध्ये 6 रन दिलेत आणि 2 गडी बाद झालेत. शिवगर्जना क्रिकेट क्लब आव्हाटी आयोजित बागलान प्रीमियर लीग पर्व 6व्याचा सर्वोत्कृष्ट पॉवर प्ले जर का कोणी खेळला असेल तर त्या संघाचं नाव आहे मॉर्निंग स्टार. फक्त 6 रन दिलेत आणि 2 गडी माघारी पाठवलेत. प्रेशर प्रेशर प्रेशरच्या शिट्ट्या इथे वाजताय. प्रत्येकाची बायको दिमाखात सांगते खिचडीच्या शिट्ट्या वाजताय, खिचडी वाढायला लावू का? परंतु बायांना मी सांगेल, बायकांना मी सांगेल, आमचा क्रिकेटचा खेळ एकदा अनुभवा. हा प्रेशर कसा आहे आणि हा आमच्या प्रेशरच्या कुकरच्या शिट्ट्या कशा वाजतात ना त्याचा अनुभव घेऊन पहा. दबाव आणि या दबावातून मुक्त व्हायचं असेल तर स्वतःच्या नर्व्सवर कंट्रोल ठेवता आला पाहिजे. पाहूयात कोण स्वतःवरती कंट्रोल ठेवतं आणि कोण या मॅचला गाजवतं. राहुल वाघ आलेत गोलंदाजीसाठी. आज माहिती दिली तशी आमचे सहकारी मित्र प्रमोदजी महाराज. अतिशय सुंदर फटका हा. 1 रन. SK फौजी टीम मध्ये एकदम शांततेचं वातावरण पसरलेलं आहे. मॉर्निंग स्टार अतिशय सुंदर टीम, अतिशय सुंदर. डॉट बॉल डेड. बड़ी मैच, बड़ा मुकाबला, बड़े अंपायर नितीन भांबरे, सागर खैरनार. अतिशय सुंदर पण फिल्डिंग सुद्धा अतिशय उत्कृष्ट होती. कुठल्याही प्रकारचा रन घेता आला नाही. दबाव महसूस हो रहा है. खुल के खेलो भाई. पुन्हा एकदा मिस. अतिशय सुंदर गोलंदाजी ती आपल्याला बघायला मिळते. उत्कृष्ट
याला म्हणतात दबाव. डिप्रेशन मध्ये जात आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुढे येऊन एक सिंगल काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही. 9 धावा धावफलकावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल येऊन ठेपलाय तरी सुद्धा डबल फिगर मध्ये अजून धावा नाही आहेत. 9 धावा, 9 रन्स ऑन पोच. प्रेशर आणि दबावाला थोडंसं वाढवलं जात आहे. पाहूयात अमोल तिवारी जोपर्यंत क्रीजवर आहे ना तोपर्यंत SK फौजी या संघासाठी मॅच ऑन आहे. लोवर फुल टॉस उडवण्याचा प्रयत्न, जाळ टाकलं होतं त्या जाळ्यात अडकलाय आणि यस विकेटचं पतन. चेंज ऑफ डिलिव्हरी, पुष्पा सेलिब्रेशन. राहुल वाघनं सुनीलला माघारी पाठवलंय. धक्का क्रमांक 3. फलंदाज जातोय संघाच्या डगआउट कडे. आणि मित्रांनो निश्चितच आज 8 मार्च जागतिक महिला दिन. महिला या शब्दात फार ताकद आहे. प्रत्येकानं फक्त एवढा जरी विचार केला की आपल्या आयुष्यात महिला नसती तर आपलं आयुष्य कसं राहिलं असतं. कारण ती आई आहे, ती बहीण आहे, ती मामी आहे, ती मावशी आहे, ती पत्नी आहे, ती बायको आहे, ती प्रियसी आहे. ती प्रत्येकानं नटलेल्या प्रत्येकाचा रोल अदा करायला ती तयार आहे. आणि त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं माझे मित्र नरेश दादा लिहितात, सांगतात, वेदनेचे महायज्ञ पचवत जन्माला घालणारी ती, ओबडधोबड आयुष्यास विद्येनं साकारणारी ती, भावास शुभेच्छांचा झरा आईसम पाझरणारी ती, वचन प्रेमाच्या फुलांनी आयुष्य सजवणारी ती, प्रत्येक श्वासास कारण ती, प्रत्येकाच्या प्रवासात तारण ती, पुरुषाच्या सावरण्यासाठी संपन्न ती आणि प्रत्येक घराच्या अंगणातलं तुळशी वृंदावन ती. खऱ्या अर्थानं तिचं पावित्र्य, तिचं जीवन हे फार वेगळं आहे. अंतिम सत्य तर काय, आपल्या आजी सांगायच्या की ज्या पुरुषाला त्याचा मर्दानगीचा स्वभाव दाखवायचा असेल ना तर त्याने एक दिवस स्त्रीचं जीवन जगून दाखवावं. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अमोल तिवारी आणि त्याच्यासाठीला रोशन आहिरे आलाय. पुन्हा एकदा नाही, समीर दादा आलेत गोलंदाजीसाठी. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पायांवर टाकलेला बॉल, बॅटचा संपर्क नाहीये, पायाला ब्रश करत बॉल लेग स्लिपच्या दिशेत जातोय आणि तिथे एक सिंगल घेतली जाते. अपील ब्रश केलेला आहे की नाही हे माहित नाही, परंतु यष्टीरक्षक रोशन आहिरे ज्यावेळी हातात बॉल घेतो त्यावेळेस पंचांना एकच प्रश्न विचारतो, हाऊज दॅट. परंतु पंच हलकीशी मान हलवत, मान डोलवत त्या अपीलला खारिज करताय. रोहित, पाहूयात आज रोहितला सुर्ग बसतो का इथे. फुलर लाईन वरचा बॉल, फुल टॉस बॉल झाडू मारायचा होता, परंतु झाडू मारण्याच्या प्रोसेस मध्ये अचानक झाडूच्या बुंद्याला मारलेली दोरी निसटते. पुन्हा एकदा इथे शॉर्ट पिच बॉल आणि बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येतीलही, परंतु प्रमोद दादा आणि देवरे सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की मॉर्निंग स्टारने जी गोलंदाजी केली ना ती गोलंदाजी पहिल्या बॉल पासून तुम्ही पाहू शकता. जिथे क्षेत्ररक्षक आहे ना तिथे बॉल जातोय, याच्या अर्थी गोलंदाजाने जी बॉलिंग केली आहे ना ती अचूक टप्प्यावर केली आहे आणि अगदी एक्सप्रेशनल केली आहे. ते हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. आता 14 या अंकावर, 13 या अंकावर. यस ओटीयू देवरे सर. नक्कीच जिथे फिल्डिंग लावले तिथेच बॉल जातोय आणि समीर भांबरे खूप जुना खेळाडू आहे
आणि अनुभव पण तेवढा तगडाच आहे नक्कीच. आणि माहिती या ग्राउंडचं, ग्राउंडवर जे जे होते हे सगळी कल्पना आहे. त्याच्यामुळे फिल्डिंग कशी लावायची, बॉल कसा टाकायचा हे नक्कीच त्यांना माहिती आहे. या ग्राउंडवर ही त्यांचं हे आपण जे म्हणतो ना होम स्टेडियम, त्याचा नक्कीच ते फायदा घेतील. षटकाची समाप्ती झाली आहे. वळत मॅच कडे 4 षटकांचा खेळ, 13 धावा धावफलकावर, 3 विकेट्स गेल्या आहेत. प्रमोद दादा काय सांगाल? 4 ओव्हर झाले आहेत, 13 रन्स आहेत. मॅच ज्या पद्धतीने चालू आहे त्या मॅच बद्दल तुम्ही काय सांगाल आणि धावफलक कुठपर्यंत जाऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच शुभम सर, सामना अतिशय अटीतटीचा असा हा सामना आहे. फायनलमध्ये दोन्ही संघ मोठ्या दिमागात त्यांनी प्रवेश केला आहे, परंतु फायनलचं जे प्रेशर आहे ते नक्कीच आपल्याला जाणवतंय. आणि मॉर्निंग स्टार संघाने अतिशय जबरदस्त असा खेळ दाखवला आणि ते खेळाच्या जोरावर त्यांनी फायनलपर्यंत धडक मारली. आणि यात त्यांच्या गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल की गोलंदाजी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केली. जिकडे क्षेत्ररक्षक लावलेत तिकडेच गोलंदाज आपला अचूक टप्पा ठेवत आहेत, जेणेकरून चेंडू हा अडवला जाईल आणि धावसंख्या रोखण्यात यश येईल. अशा पद्धतीने सुंदर अशी सुरेख टिचून गोलंदाजी आतापर्यंत मॉर्निंग स्टारच्या संघाने केली आहे. परंतु क्रिकेट हा निश्चितांचा खेळ असतो. आतापर्यंत जे घडलंय ते मात्र यापुढे बदलेल का? परंतु चित्र सारखंच आहे. एक अतिरिक्त धावफलकामध्ये वाढते आणि धावसंख्या वाढत आहे. आपण बघतोय की सकाळच्या सत्रापासून मॉर्निंग स्टार संघाने पहिला त्यांचा क्वालिफायर 1 सामना जिंकला आणि थेट फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे सुस्तावलेले खेळाडू पुन्हा एकदा मैदानात आले आणि बघा मॅचचा गॅप पडल्यानंतर प्लेयर सुस्तावतात, मात्र ती एनर्जी अजून देखील टिकून आहे ती मॉर्निंग स्टार संघामध्ये. निश्चितच तुम्ही मॉर्निंग स्टार या संघाबद्दल बोलत होतात, परंतु मी दोघंही संघांना एवढंच सांगेल की या स्पर्धेत आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता हे तुम्हाला विसरावं लागेल आणि तो प्रवास विसरून तुम्हाला या मेगा फायनल मध्ये तितक्या जबाबदारीचा खेळ करावा लागेल. आणि त्यासाठी मी दोघंही संघांना फक्त एवढंच सांगेल, आणि दोघंही संघ कदाचित स्वतःच्या मनाला हेच सांगत असतील की प्रवास कालही होता, प्रवास आजही सुरूच आहे. मान्य आहेत काही स्वप्ने तुटले आहेत, परंतु काही इच्छा अजून बाकी आहेत. पाहूयात, ट्रॉफी उचलण्याची इच्छा आहे मेगा फायनल मध्ये आणि या स्पर्धेचा विनर होण्याची इच्छा आहे. ती इच्छा कोणाची पूर्ण होती? ती पुल केलाय बॉल, सुरेख फटका प्रेशरला रिलीज केला जातोय. टिपिकल अमोल तिवारीचा येतोय हा ब्रँडेड षटकार 6. नक्कीच मी मगाशी बोललो होतो की प्रेशर रिलीज करण्याची वेळ आलेली आहे. तुमच्यावर किती दडपण आहे हे महत्वाचं नाहीये, परंतु तुम्ही संयम किती ठेवतात आणि ज्यावेळेस संयम तुमचा तुटतो त्यानंतर तुम्ही कसा वागतात हे महत्वाचं आहे. संयम तुटलेला आहे आणि अमोल तिवारी त्याच्या फॉर्म मध्ये येतोय आणि अमोल तिवारी जेव्हापर्यंत मैदानात असेल ना तेव्हापर्यंत नक्कीच धाव वाढण्याची शाश्वती असेल, एवढं मात्र नक्कीच. नक्कीच प्रमोदजी, तुम्ही जे सांगताय ते अतिशय बरोबर आहे. नक्कीच त्यांच्यावरचा ते दबाव कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील अशी आशा बाळग तुम्ही. आणि तेजसचा हा पुढचा बॉल, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि विकेटचं पतन. नशिबाला दोष द्यावा लागेल, राग आहे, संताप आहे स्वतःवर. शॉर्ट पिच बॉल कट करण्याचा प्रयत्न. ही विकेट आहे ना, ही विकेट खऱ्या अर्थानं या मॅचला टर्न देणारी विकेट आहे. ही विकेट या SK फौजी या संघाच्या डग आउट मध्ये निराशेचं वातावरण तयार करेल, हताशेचं वातावरण तयार करेल, अगदी श्वास जड घेण्याचं वातावरण तयार करेल. परंतु एका बाजूला जल्लोष आहे, एका बाजूला टाळ्यांचा गजर आहे, एका बाजूला मैदान गाजवणारा कल्लोळ आहे. कारण मॉर्निंग स्टार या संघानं समोरच्या संघावर एक पाऊल पुढे टाकून छाती ताणून इथे मॅच ऑन करून ठेवली आहे. मॉर्निंग स्टार, जैसा नाम वैसा काम. क्या बंदे कमाल के अपना नाम रोशन कर रहे. अगले साल तक
याद रहेगी ये मैच, ये नजारा। बंटी दादा आलेत। मागच्या मॅच मध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादात काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात झेलबाद झाले होते। या मॅच मध्ये काय करता येईल ते बघूयात, कारण टीम एका खेळाडूवर अवलंबून राहत नाही। मेगा फायनल मध्ये जिंकायचं असेल तर प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युशन द्यावंच लागेल, कारण कधी कधी काय असतं माहिती आहे का, आघाडीचे फलंदाज काही करू शकत नसले तरी सुद्धा मिडल ऑर्डरचे फलंदाज, मिडल ऑर्डरचे बॅटर्स आणि खालचे बॅटर्स कधी धावा करून जातील हे सांगता येत नाही। म्हणून मॉर्निंग स्टार या संघाला इतकं इझिली जाणार नाही आणि तितकं इझिली त्या संघाने घेऊही नाही, कारण तुम्हाला प्रत्येक बॉलवर मेहनत घ्यावी लागेल, प्रत्येक क्षणावर मेहनत घ्यावी लागेल। नक्कीच ब्लाइंड स्ट्रोक, आंधळा प्रयत्न, बॅट फिरवली जोराने परंतु संपर्क नाहीये। शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलाण आयोजित ज्यावेळी या स्पर्धेची घोषणा झाली त्यावेळेस 6 संघ मालकांनी विश्वास टाकून या स्पर्धेत सहभाग नोंदवला, परंतु हे संघ मालक जे 2 संघ मालकांचे 2 संघ खेळतायत त्या 2 संघ मालकांचा आनंद हा वेगळा असेल, कारण माझी टीम मेगा फायनल खेळते ना हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे। पैसा बक्षीस या दुय्यम गोष्टी येतो, कारण प्रत्येक संघाचा आणि प्रत्येक संघ मालकाची एकच इच्छा असते, एकच स्वप्न असतं, जर का आम्ही त्या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय तर आम्हाला मेगा फायनल खेळायची आहे। बस प्रत्येक खेळाडूची तीच इच्छा असते, मग ती मेगा फायनल जिंकेल कोण आणि हारेल कोण ही दुय्यम गोष्ट, ही दुसरी गोष्ट, ही नाण्याची दुसरी बाजू, परंतु पहिली बाजू हीच आहे, अंतिम सत्य हेच आहे की आम्हाला मेगा फायनलचा साक्षीदार व्हायचं आहे, आम्हाला मेगा फायनल खेळायचं आहे। आणि हे 2 संघ आज ही मेगा फायनल खेळत आहे। दोघंही संघातील खेळाडूंना, दोघंही संघांच्या संघ नायकांना आणि दोघंही संघांच्या संघ मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। अ बिग बिग कॉंग्रॅट्स की तुमचा संघ आज बागलाण प्रीमियर लीगची मेगा फायनल खेळतोय। 5 षटकांचा खेळ झालाय। 5 षटकांच्या खेळांती धाव फलकावर धावा आहेत 22, 4 गडी बाद झालेत। इथून येणारे 5 षटक अजूनही बाकी आहेत आणि 6वं षटक घेऊन आलेत समीर भांबरे। डॉट बॉल, बंटी चाचपटतोय। बंटीला गरज आहे कॉन्फिडन्सची, आत्मविश्वासची, आणि बंटीमध्ये कुठून कुठून भरलेला आहे तो। या दरम्यान उंच असा मारलेला फटका, चेंडू सरळ जातोय सीमा रेषेलगत आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे बघायला मिळालं। एसके फौजी संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये धावा वाढतायत आणि जशा जशा धावा वाढतील, आपण बोलतोय नक्कीच की स्कोर कमी आहे, परंतु आपण बऱ्याच मॅचेस बघितले असतील, फायनलचे सामने अतिशय अटीतटीचे असतात, त्याच्यामध्ये धावसंख्याही कमीच असते, कारण दोघंही संघ तुल्यबळ असतात। आपण जरी स्कोरबोर्ड कमी असेल, धावसंख्या कमी असेल, परंतु लढणं हा स्वाभाविक मनुष्य धर्म आहे आणि त्यातच प्रत्यय आपल्याला येताना दिसतं। इथे परत एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होत होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाही। समीर भांबरे अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा अनुभवी असा खेळाडू, दांडगा अनुभव पाठीशी असणारा खेळाडू, गेले अनेक वर्ष बागलाण तालुक्याच्या क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान देणारा हा खेळाडू, आणि त्याच्या समोर आहे तो बंटी उर्फ कुणाल मस्ते। इथे जोरात फटका टोलवलेला आहे, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात स्थिर राहील आणि बंटी माघारी जाईल। परत एकदा बंटीनी धावा बनवल्या आहेत त्या फक्त 3 आणि बंटी तंबूत परतताना चितच 5वा गडी बाद झालाय। तुम्ही सांगत होतात की तुम्हाला त्या ताकदीने त्या मेहनतीने खेळावं लागेल असं प्रमोददादा सांगत होते, परंतु खऱ्या अर्थानं मित्रांनो मेगा फायनल हा शब्द काफी आहे। कित्येकांचं स्वप्न असतं मेगा फायनल मध्ये खेळायचं, आणि तुम्हाला जर का त्या स्वप्नाचे भागीदार म्हणून तुम्हाला खेळायला मिळत असेल, ती संधी मिळत असेल, तर मग तितक्या जबाबदारीने खेळणं देखील महत्त्वाचं आहे। जबाबदारी मग ती क्रिकेटच्या खेळाची असो किंवा आयुष्याच्या खेळाची असो, प्रत्येकाला तितक्या चोख पद्धतीने ती पार पाडावीच लागते। ज्यानं ती जबाबदारी स्वीकारली नाही त्याच्या आयुष्याचा आणि त्याच्या क्रिकेटच्या खेळाचा हा खेळ खल्लास होतो, सत्यानाश होतो।
आणि तेच पाहायला मिळतंय. जबाबदारीनं कोणीच खेळलेलं नाहीये, एकटा अमोल तिवारी खेळत होता, परंतु त्याचा शॉट चुकला, प्रयत्न चुकले, त्या चुकलेल्या प्रयत्नांमुळे त्याला बाद व्हावं लागलं. सोमेश नंदन आलेत नवके फलंदाज. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, सिंगल, आणि सिंगलला स्ट्राईक रोटेट होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 25 रन. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय 6व्या षटकातील शेवटचा बॉल. या षटकात देखील धावा आल्या त्या फक्त 3. समीर भांबरे सुरेख गोलंदाजी. खऱ्या अर्थानं बुद्धिबळाचा पट असो किंवा आयुष्याचा पट असतो, आपल्याला मार्गदर्शन करणारा मित्र किंवा बुद्धिबळाच्या पटावरचा वजीर हा जर का चांगल्या चाली चालेल ना, मग प्यादे सुद्धा चांगल्या पद्धतीने चालतात. मग उंटही चांगला चालतो, हत्तीही चांगला चालतो आणि घोडाही चांगला चालतो. मग तुमच्या सेनापतीची चांगली साथ आणि चांगली चाल असणं गरजेचं आहे. इथे रोशन सेनापतीची भूमिका बजावतोय आणि तो रोशन अगदी चांगल्या पद्धतीनं हा पट हाताळतोय आणि त्या पटावर समोरच्या संघाचे प्यादे, हत्ती, वजीर, उंट आणि घोडा हे एका एकाला त्यांच्या घरात पाठवतोय. नक्कीच नक्कीच. 6 ओव्हर 26 रन, 26 रन्स. तुमच्या हत्ती घोड्यावरनं मला एक लक्षात आलं की जे म्हणतात ना, हाथी घोड़े तोप तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा हुआ राजा मेरा अब भी सब पे भारी है. जर आपला सेना नायक असो, प्रमुख असो, तो जर सगळ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन करत असेल, टीम मॅनेजमेंट त्याच्या पूर्ण कंट्रोलमध्ये असेल, तर नक्कीच तो संघ चांगल्या पद्धतीने आपलं प्रदर्शन या स्टेडियमवर, या ग्राउंडवर करू शकतो. त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि ते काम करतोय मॉर्निंग स्टारचा खेळाडू रोशन आयरे. इथे मात्र फटका चुकलाय आणि आपण जरी म्हणतोय की लो स्कोरिंग मॅचेस, परंतु लो स्कोरिंग मॅचेसचा प्रेशर खूप असतं. ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅचेस होतात त्यावेळेस चांगले चांगले फलंदाज मात्र नांग्या टाकतात आणि तीच काहीशी परिस्थिती आपल्याला या बागलान प्रीमियरच्या फायनल मध्ये बघायला भेटते का, हे बघणं महत्वाचं असेल. आतापर्यंतच्या राहुल वाघच्या गोलंदाजीमध्ये सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. 4 धावा दिल्या आहेत फक्त त्यांनी 1.1 ओव्हर मध्ये. इथे मात्र फुलटॉस टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय, नो बॉल आणि सोबतच फ्री हिट देखील असेल. निश्चितच देवरे सर, तुम्ही जो आता 2 वाक्यांचा एक मेसेज दिला, हाती घोडे अरे तोफ तो तेरी, जे लिहिलं हा, परंतु छावा चित्रपटातला या ओळी होत्या. छावा चित्रपट खऱ्या अर्थानं ज्यानं बनवला असेल त्याला सलाम, आणि विकी कौशल यांच्या कामाला तर मग त्रिवार मानाचा मुजरा असेल की इतकं अफलातून काम केलंय. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज काय होते हे प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या घराघरात विकी कौशल आणि प्रोड्युसर यांनी छावा चित्रपटाच्या माध्यमातून पाठवलंय. आणि त्याच चित्रपटातल्या 1-2 ओळी आहेत ज्या कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संभाषणातून आपल्याला ऐकायला मिळाल्या होत्या. युद्धासाठी, रणांगणासाठी आणि प्रत्येकाच्या आयुष्यात लढण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या त्या 2 ओळी आहेत. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. जो मैदानात, आयुष्याचं मैदान असो किंवा क्रिकेटचं मैदान असो, इथे तुम्हाला लढून हारलात तरी काही हरकत नाही, परंतु तुम्ही लढण्याची हिंमतच दाखवत नसाल तर मग तुम्ही रणांगणावर योद्धे म्हणून शोभाल कसे. शुभम सर, इतिहास आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतो चांगलं काम करण्याची. इतिहास आपल्याला प्रेरणा देत असतो की इतिहासात ज्या चुका झाल्या आहेत त्या आपल्या आयुष्यात झाल्या नाही पाहिजे, म्हणून इतिहास आपण नेहमी वाचत असतो. आणि हाच इतिहास वारंवार दाखवताना एसके फौजी संघाचा रोहित बघायला गेलं तर इथे सामन्यात गरज आहे 1-1, 2-2 धावेची. मात्र प्रत्येक बॅटर येतोय आणि एक मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्रिकेटमध्ये शुभम सरांनी जसं सांगितलं की 1-1, 2-2 धाव
क्रिकेटचं रक्त आहे, क्रिकेटच्या पेशी आहेत, धमन्या आहेत आणि ही ती चूक आपल्याला बघावी लागेल रोहितच्या बॅटमधून. 1-1, 2-2 धावांना आपण जेव्हापर्यंत महत्व देणार नाही तेव्हापर्यंत आपला स्कोरबोर्ड वाढणार नाही. त्यामुळे कितीही तुम्ही मोठे खेळाडू असाल मात्र तुम्हाला 1-1, 2-2 धावा काढणं गरजेचं असतं. चितच 7वं षटक संपलंय. 32 या अंकावर 6वा गडी बाद झालाय. रोहित याला देखील काहीही करता आलेलं नाहीये. माघारी परतावं लागतंय. बिग मॅच, मोठी मॅच आहे. आताच चितच देवरे सर, प्रमोद दादाने सांगितलं ते देखील खरं आहे. अशा कित्येक मॅचेस आपण पाहिला इंटरनॅशनल लेवलला असो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असो, त्या लो स्कोरिंग मॅचेस या जिंकताना आपण पाहिलाय. कारण मेगा फायनलचा प्रेशर हा वेगळाच असतो आणि त्या मेगा फायनलमध्ये तुम्ही जर का 50, 55, 60 धावा जरी बनवल्या तरी त्या तुमच्यासाठी डिफेंडेबलच आहेत. कारण नंतरून येणाऱ्या संघासाठी त्या 60 धावा, 50 धावा, 55 धावा बनवणं इतका सोपा प्रवास नाहीये, इतका सोपा प्रवास नाहीये. मेगा फायनलची ट्रॉफी जणू काही एका डोंगरावर ठेवली आहे आणि त्या डोंगरावर तुम्हाला चढायचं असेल तर नुसती पायवाट सुद्धा नाहीये तुमच्याजवळ. चढायचंय तर मग हातांनी सुद्धा तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, पायांनी सुद्धा तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. हातापायांनी चढावं लागेल आणि त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचावं लागेल. शॉट 4 रन केले. जबरदस्त असा फटका, कव्हरच्या दिशेने टोलवलेला फटका होता. आणि नक्कीच सचिन दादा, किशोर कुठल्याही प्रकारचा सोमेश नंदनच्या बॅटमधून कष्टाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो. तुम्ही जे बोललेत हातापायांची मेहनत घेऊन ट्रॉफी पर्यंत पोहोचणं, हे ज्या वेळेस आपण आज महिला दिन आहे, 8 मार्च आहे आणि त्याच निमित्ताने आमचे जे सहकारी जे मित्र आहेत सचिन दादा यांनी हिरकणी, सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, त्या एका गडावर चढल्या होत्या आणि चौथीच्या पाठामध्ये होता. आणि ज्यावेळेस सायंकाळची जी वेळ झाली आणि वेळेमध्ये महालाचे दरवाजे बंद झाले आणि आपल्या लहान लेकरासाठी तिने त्या कडावरनं खाली, कुठल्याही प्रकारचा रस्ता नव्हता, पूर्णपणे खाली येत असताना हातापायांना सगळे लागत होतं, रक्त निघत होतं, जीवाची पर्वा न करता आपल्या बाळापर्यंत तिला कुठल्याही वेळेपर्यंत तिला पोचायचं होतं. अशा या हिरकणीचं उदाहरण म्हणजे ह्या ट्रॉफीपर्यंत तुम्हाला त्याच प्रकारे पोहोचायचे, हेच तुम्हाला मी या संदेशातून सांगतोय. निश्चितच जसं हिरकणीने गडाचा बुरुज खाली उतरला होता तसा रस्ता शोधला होता, तोच रस्ता शोधण्याची गरज आता एसके फौजी संघाला येऊन ठेपलेली आहे. कारण तुम्ही फायनलचा सामना खेळतायत, इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, इथे तुम्हाला धावा शोधाव्या लागतील. कोणत्या मार्गाने येतात हे गरजेचं नसून धावा करणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगाने आलेला हा चौकार आपल्याला बघायला. वाईड +4 पंजा आलाय. पंचवटीची गाडी इथे सुद्धा पाहायला मिळते. नक्कीच फायनलच्या बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला तिकीट तर तुमचं काढलेलं असतं, प्रवास तुम्हाला कुठपर्यंत करायचा हे तुमच्यावर आहे. रोशन सुंदर अशी गोलंदाजी करताना बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळतो आणि बॅटिंग पॉवर प्लेचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. दूर ठेवलाय बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला सोमेश नंदन यांनी, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. मी याच्या आधी जी संकल्पना सांगितली होती की फायनलची मॅच ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची मॅच असो किंवा मग मोठमोठ्या स्पर्धेची मॅच असो, ती मेगा फायनलची ट्रॉफी ही प्रत्येक सामन्यासाठी तितकीच महत्वाची असते. आणि ती मेगा फायनलची ट्रॉफी जणू काही डोंगरांवर ठेवली आणि तुम्हाला डोंगरावरती चढायला पाय वाटही नाहीये. मग तुम्हाला हिरकणी अंगात घ्यावी लागेल. त्या हिरकणीप्रमाणे तुम्हाला डोंगराचा प्रवास, गडाचा प्रवास करावा लागेल. लॉफ्ट केलाय बॉल, इनसाइड आउटचा फटका आणि येस, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार 6. तारामंडल 1 रुपये में 6 कलर. बढिया शॉट. बऱ्याच वेळेपासून या शॉटची वाट पाहत होतो आम्ही सर्वजण. मेगा फायनलचा पहिला 6 आहे आणि मागे जे 2 कॅच आउट जे झालेले आहेत ते हवेच्या विरुद्ध खेळलेले शॉट आहेत. हवा कोणत्या दिशेला चालू आहे, मारताय कुठे, तुम्ही कितीही ताकद लावली, दोघेही कॅच झालेले आहेत. ते हवेच्या विरुद्ध दिशेने प्लेयर्स आउट झालेले आहेत. इथे मात्र आता हिरकणी सारखा रस्ता शोधायला सुरुवात केली ते एसके फौजी संघाने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 धावांवर
आणि आपण बघतोय की जिंकायचं असेल एक एक धावा गरजेच्या आहेत आणि अगदी कासवाच्या वेगाने जी स्कोरबोर्ड धावत होतं ते मात्र आता कुठेतरी सशाच्या वेगाने धावायला सुरुवात होते या षटकाराच्या सहाय्याने. नक्कीच त्यांच्याकडे अवघे शेवटचे 13 बॉल शिल्लक आहेत प्रमोदजी. आता बघू 13 बॉलात ते काय करतात आपल्या संघासाठी. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आयोजक प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांनी इकडे या, इकडे बॉल सापडत नाहीये, कृपया मदत करा त्यांना. प्रमोदजी बोला. अगदी फायनलचा जो आज सामना आहे हा सामना खेळण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात आणि ज्यावेळेस आपण ग्राउंड मध्ये जातो त्यावेळेस आपल्या संघासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर असते. तो क्षेत्ररक्षक असो, गोलंदाज असो, यष्टीरक्षक असो, फलंदाज असो, परंतु या मेगा फायनल मध्ये आपलं प्रत्येकाचं योगदान हे प्रत्येकाला द्यायचं असतं. प्रत्येक जण संधी शोधत असतो आणि आज ती संधी येऊन पोहोचली आहे ती सोमेश नंदन यांच्या खांद्यावर. गेल्या अनेक सामन्यांमध्ये त्यांनी एकतर्फी आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचं कार्य केलं. आजच्या या फायनलच्या मेगा मुकाबल्यामध्ये देखील ते तशाच पद्धतीने फलंदाजी करतायत. नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा असतील एसकी फौजी संघाला की सन्मानजन्य स्कोर कमीत कमी 60 धावा जरी झाल्यात ना तरी ते फायटिंग करू शकतात. एवढा स्कोर तर नक्कीच झाला पाहिजे. निश्चितच आतापर्यंत जे झालंय ते बाजूला ठेवलंय सोमेश नंदन आणि त्यांच्या साथीला आलेला फलंदाज अर्थातच किशोर. या दोघांना तितक्या मेहनतीनं या धावफलकाला हाताळावं लागेल, सांभाळावं लागेल, कारण शेवटचे 10-12 बॉल. आता तुम्ही सांगितलं की 13 बॉल, मला वाटतं 13 बॉल शिल्लक आहे तिथून. या 13 बॉल मध्ये तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल. आणि एसके फौजी या संघासाठी मी तर फक्त एवढंच सांगेल, एक वक्त गुजर गया है, एक और गुजरना बाकी है, कुछ बिगड़ गया है, कुछ अभी सुधरना बाकी है. पाहूयात जो बिघडलेला वक्त आहे, जो बिघडलेली वेळ आहे तिला सुधरवता येईल का. कारण इथून धावफलकावर धावा लागल्यात मला वाटतं 47. इथून 60-65 जरी धावा आल्यात ना प्रभुदादा तर त्या फायटिंग टोटल असतील. नक्कीच बघतोय आपण हा फायनलचा हा अंतिम मुकाबला. दोघं संघांवर दडपण आहे आणि त्या दडपणातून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न दोघी संघ करत आहेत. परंतु रोशनची सुंदर अशी गोलंदाजी चालू असताना इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, एक अवांतर धाव वाईटच्या रूपात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक राहतोय. 48 धावा धावफलकावर आहेत. 8व्या षटकात 50 धावा पूर्ण होतील का पाहूयात. कव्हर्स मध्ये चेंडूला अडकलून दिले. इथे रिस्क. चेंडू जर का योग्य वेळी योग्य जागी फेकला गेला असता तर सोमेश नंदन यांना संघाच्या डगआउटचा रस्ता धरावा लागला असता. षटकाची समाप्ती झाली आहे. 8 षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा आहेत 49. 49 रन. उरताय शेवटचे 12 बॉल. पाहूयात 12 बॉल मध्ये धावा किती येतात आणि या मॅचचा आदर्श टार्गेट किती लागतं. क्रिकेट हा नेहमीच अनिश्चितांचा खेळ असतो. केव्हा काय होईल याचा भरोसा नसतो. युवराज सिंगचे 6 षटकार सर्वांना आठवत आहेत आणि अनेक खेळाडू आहेत की त्यांनी आपल्या 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा पराक्रम केलेला आहे आणि अशीच काहीशी संधी इथे बघायला मिळते ती सोमेश नंदनच्या बॅटमधून. गुणवंत खेळाडू आहे आणि नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा करायला काही हरकत नाही. आतापर्यंतचा प्रवास आपण बघितला असेल तर उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. तत्पूर्वी आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो. लिव्ह केलाय बॉल, कारण डाव्याच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. वाईड आलाय, वाईडने धावफलक पुढे जाईल आणि 8व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर एसके फौजी या संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहे. 50 रन्स आर कम्प्लीट. पाहूयात अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 12 बॉलवर धावा किती येतात ते. अडखळत सुरुवात झाली होती मात्र शेवट कसा होतो हे महत्वाचं आहे. तुम्ही मधल्या काळात काय केलं हे महत्वाचं नसून शेवट कसा होतो. इथे मात्र शेवट चांगला करण्याचा प्रयत्न सोमेश नंदन यांच्या बॅटमधून सरळ गेलाय. देवा मांडवडेच्या हातात सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे आणि तितकंच सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना सोमेश नंदन. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय की क्रिकेट खेळ काय आहे, एकमेकांना एका छत्रछायेखाली आणणारा असा हा खेळ आहे. तालुक्यातून अनेक छोट्या मोठ्या गावातून आलेले सर्व खेळाडू एका ठिकाणी खेळतात आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेत खेळण्यासाठी येतो. तत्पूर्वी या सर्व गोंधळात 2 धावा देखील चोरट्या पूर्ण केलेल्या आहेत. ते मात्र गोलंदाज बॉल टाकल्यानंतर तिकडे काय करत होते या प्रश्नाचं उत्तर त्या गोलंदाजालाच माहिती आहे. कारण नॉन स्ट्राईक एंडला जर का उभे राहिले असते तर मग क्षेत्ररक्षकाला तो बॉल फेकायला
आणि फलंदाजाला बाद करायला निश्चितच यश मिळालं असतं. 53 धावा धाव फलकावर आहेत. इथून अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बीट केलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे, परंतु नाही. इथे पंचांचा बोट आकाशाकडे आहे. 7वा गडी बाद होतोय. फलंदाज जातोय अगदी आश्चर्यचकित होऊन, संभ्रमात अडकून संघाच्या डगआउटकडे. चांगला खेळ करण्याची गरज होती, इथे पार्टनरशिपची गरज होती, कारण शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि संघाच्या 7 खेळाडूंना प्रवेशांचा रस्ता दाखवलेला आहे. इथे मात्र आता फलंदाजीसाठी येतोय तो प्रसाद. प्रसादवर जबाबदारी असेल. प्रसाद नाव आहे की प्रथम नाव आहे आलेल्या फलंदाजाचं? प्रसाद. साजन सोनवणेची अतिशय टिचून अशी गोलंदाजी, आणि ज्या गोलंदाजीची गरज होती, कारण शेवटच्या षटकात जेवढ्या धावा बनतील ना त्या नक्कीच डोकेदुखी ठरणार आहेत, कारण हा महाअंतिम मुकाबला आहे. समोरचे खेळाडू देखील उच्च कोटीचे आहेत आणि ते प्रदर्शनाने नक्कीच आपल्याला जेरीस आणून टाकतील. तत्पूर्वी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रसादचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलंही कनेक्शन झालं नाही. चेंडू निर्धाव, एक निर्धाव चेंडू आपल्या छातीचे ठोके नक्की वाढवेल, कारण गरज आहे ती एक सन्मानजन्य स्कोर. कमीत कमी एक मानसिक स्तरावर जर विचार केला तर 60 धावा या पुरेशा असतील विजयासाठी, कारण आपण महाअंतिम मुकाबला बघत आहोत. आणि इथे मात्र उंच असा मारलेला फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावेल. फलंदाज बाजून परत जातोय तो प्रसाद, आल्या त्या मार्गांनी परत डगआउटच्या दिशेने. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चितच शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल असेल. सेलिब्रेशन ऑन आहे. छोटा बच्चा कंपनी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात सेलिब्रेशन करताय आणि या स्पर्धेचा आनंद घेताय. चितच विजय माळी नवीन फलंदाज मैदानात येताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं विजय हा गोलंदाजाचं काम करतोय. 8.5 षटकाचा काळ, 53 धावा धाव फलकावर. 8 गडी बाद झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. निश्चितच साजनने आतापर्यंतच्या टुर्नामेंट मध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीचं फलस्वरूप म्हणजे मॉर्निंग स्टार संघ हा महाअंतिम मुकाबला खेळतोय. तत्पूर्वी हा शेवटचा चेंडू असेल त्याच्या स्पेलचा. इथे मात्र मोठा फटका, इथे मात्र मोठा फटका येतो बॅट मधून. थोडीशी क्षेत्ररक्षण करत असताना धावपळ झाली होती आणि इथे रन आउटची विकेट. 9वा गडी बाद होतोय. फंबल, मिसकम्युनिकेशन, संवाद तुटलाय. आयुष्यात क्रिकेटचं जीवन असो किंवा स्वतःचं जीवन असो, आपल्या जीवनात आपल्या सहजीवनाच्या व्यक्तीसोबत जर का संवाद जोरासाही तुटला ना तर तेव्हा सुद्धा आणि खेळपट्टीवर सुद्धा या दोघं जागेवर जेव्हा जेव्हा संवाद तुटणार आहे तेव्हा तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त धोका मिळणार आहे. या निराशेतून सावरायचे आता एसके फौजी संघाला. शेवटच्या विकेट आता त्यांच्या हातामध्ये आहेत आणि आता संघासाठी बघायचंय कोण फलंदाज येतोय. शेवटचे 6 चेंडू, कमीत कमी 6 धावा. 9 षटकांचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा 54 आहेत. फलंदाजाचं नाव काय? मैदानात उतरलाय तो आशिष पाटील. आशिष पाटील कडून अपेक्षा असतील त्या धावांची. आपण लो स्कोरिंग मॅच बघत आहोत. नक्कीच फायनलचा प्रेशर किती असतो हे मैदानातील खेळाडूंना माहित असतं आणि आता तोच प्रेशर. आणि निश्चितच प्रमोद दादा, आपण आतापर्यंत पाहिलं सर्वांचं कौतुक झालं. सर्वांना पोट भरून कौतुकाच्या थापा मिळाला, सर्वांना पोट भरून कौतुकाच्या शाबासकी मिळाली. परंतु शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलान आयोजित आव्हाटीची ही बागलान प्रीमियर लीग 2025 पर्व 6वा आहे आणि या 6व्या पर्वाला 6व्या वर्षी सुद्धा इतक्या देखण्या स्वरूपानं आपल्या भेटीला आणलं. आव्हाटी गावाचं नाव मोठं केलं जातंय, बागलांचं नाव मोठं केलं जातंय. याचं खऱ्या अर्थानं योगदान जर कोणाला जात असेल तर या गावाच्या या आयोजकांना जात आहे. आणि यावर्षी दिमागदार चषक, GTC नावाचं YouTube लाईव्ह प्रेक्षक पण समालोचक असतील, अंपायर असतील आणि डेव्हलप केलंय क्रिकेटला.
क्रिकेटला आता मोठं केलंय आव्हाटीच्या या आयोजकांनी, आणि त्या आयोजकांचं खऱ्या अर्थानं मी नाव घेऊ इच्छितो. मग त्यात आहेत समीर भांबरे आहेत, नारायण भांबरे आहेत, गोपाल भांबरे, मनोहर भांबरे, रोहित भांबरे, किरण भांबरे, प्रवीण भांबरे, खेमराज भांबरे, महेंद्र भांबरे, त्यानंतर सागर खैरनार, योगेश खैरनार आणि संदीप भांबरे या सर्व मित्रांनी एकत्र येऊन एकीचं बळ लावून आपल्या गावाची स्पर्धा खांद्यावर घेऊन मिरवली आहे, आणि ती मिरवणं बागलाण तालुक्यातली अजून एक मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. खऱ्या अर्थानं या सर्व आयोजक मित्रांचं विशेष कौतुक असेल, विशेष धन्यवाद असतील. या दरम्यान मोठा फटका, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि नक्कीच आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतात, जी प्रतीक्षा करत होतो की फलंदाज आपलं कौशल्य केव्हा दाखवेल. जरी आपण शेवटच्या नंबरचे फलंदाज म्हणतो, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणी शेवटचा आणि कोणी पहिला नसतो. जो ज्या वेळेला आपलं खेळाचं प्रदर्शन सर्वोत्तम दाखवेल तोच खरा खेळाडू असतो. आणि गरजेच्या वेळेस षटकार आलेला आहे, या षटकाराच्या साहाय्याने स्कोरबोर्ड मात्र हलतोय. 65 धावानंतर हा एक मोठा फटका क्षेत्ररक्षकाने मारलाय. वळगॅश, ओहो, सुरेख झेल. विश्वास साळे स्वतःच्या संघाला सांगतोय, मैं हूं ना विश्वास, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि तो विश्वास पात्र झेल तो टिपतोय. मला वाटतं ऑल आउट झालेत का? येस, ऑल आउट झाले. मेगा फायनल मध्ये ऑल आउट होणं नक्कीच संघर्षाची कहाणी असेल. ही संघर्षाची कहाणी आपल्या भेटीला येते. पाहूयात, 66 या अंकाचं आवाहन आहे. 66 धावा आपल्या मुळात दडलेल्या खऱ्या खेळानं तिथे काढल्या जातील की मग मॉर्निंग स्टार हा संघ प्रेशर घेईल आणि हळूहळू या धावांचा पाठलाग करेल की मग चटकन रोशन अहिरे त्याच्या नॅचरल गेमने या खेळाला खल्लास करेल. पाहण्यासारखा असेल, कारण 66 धावा, रणसंग्राम ऑन आहे, युद्ध ऑन आहे. पाहूयात हे युद्ध कोण जिंकतं ते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा GTC लाईव्हच्या माध्यमातून शिवगर्जना क्रिकेट क्लब आयोजित बागलाण प्रीमियर लीग.
चला बॅट्समन, ढोल ताशे नगाडे आणि रथ काहीच येणार नाहीये, लवकर यायचंय मैदानात प्लीज. चलो मॉर्निंग स्टार बॅटर्स यायचंय लवकर. पंचांना विनंती अंपायर्सला की जा लवकर, तुमची प्रतीक्षा असेल. शेवटचे 10 ओव्हर उरलेत, शेवटचे 10 ओव्हर. उद्यापासून कोणालाच करमणार नाहीये, मला माहिती आहे आयोजकांना तर अजिबात करमणार नाहीये. कारण घरच्या रोज शिव्या खायच्या, बायकांच्या शिव्या खायच्या, मुलांनी शंकेच्या नजरेने पाहायचं, घरातला वाद, घरातल्या कटकटी सगळं सोडून स्पर्धेला यायचं. रोज सकाळी 7 वाजता उठायचं, मैदानाची शोभा वाढवायची, मैदानाला सुशोभित करायचं. कॅप्टन्सला फोन लावायच्या, संघांना फोन लावायचे, सामने सुरू करायचे, समालोचकला फोन लावायचा, कमेंटेटरला फोन लावायचा, साऊंड सिस्टम वाला असेल, मंडपवाला असेल, ट्रॉफ्या आणायच्या, स्टंप उभे करायचे, बॉल्स आणायचे, मॅच भरवायच्या, मॅचेस कव्हर अप करायच्या. संध्याकाळी पुन्हा एकदा एकत्र बसायचं, गप्पा करायच्या, चर्चा करायच्या. आणि हे सर्व करून झाल्यानंतर आज शेवटचा दिवस आहे, आज देखील तेच, परंतु आज मावळतीला सूर्य जाणार आहे आणि या स्पर्धेचा विजेता मिळणार आहे आणि या पर्व 6व्याची आज मात्र सांगता होणार आहे. बघूयात की या फायनलचा विजेता कोण ठरतोय. चला चला मॉर्निंग स्टार लवकर चला, वेळ नाहीये. समोरच्या संघाने क्षेत्ररक्षण लावून 10 मिनिटं झाली. तेजस वाघ जबाबदारी घ्या लवकर प्लीज, पाठवा ना यार मित्रांनो, एवढा वेळ नाहीये जेवढा वेळ तुम्ही खर्च करताय. प्लीज 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 यार. साडे 5 वाजले. चला प्लीज देवाभाऊ आणि रोशन भाऊ लवकर पोहोचा. डबल 6 येस 66 धावा बनवायच्या आहेत. 66 धावा बनवण्यासाठी मॅन इन फॉर्म दोघही देवा आणि रोशन अहिरे. काल मात्र यांनी टिच्चून फलंदाजी केली होती, समोरच्या संघाचा धागा खोलून टाकला होता. इतकी तोडफोड वाली फलंदाजी. मैदानाला लागून जर का इमारती राहिल्या असत्या तर प्रत्येकाच्या घराचा दरवाजा, प्रत्येकाच्या घराचा काच यांनी फोडला असता. इतकी घाण आणि इतकी घातक फलंदाजी काल केली होती. आज त्यांच्या पुढे 66 धावा या शुल्लक आहेत, परंतु मॅच मेगा फायनलची आहे. काय होतं ते माहित नाही. सूर्य मावळतीला चाललाय, परंतु ये आसमा का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. उद्याच्या सूर्याच्या किरणांवर तुम्हाला नावं कोरायची असतील तर आज या आव्हाटी नगरीच्या मैदानावर तुम्हाला तितकं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, हे मैदान गाजवावं लागेल. जबाबदारी हाती घेऊन, जबाबदारी खांद्यावर घेऊन ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल, तर उद्याच्या सूर्याच्या किरणांवर नावं कोरली जातील. पाहूयात उद्याच्या बातम्या कोण जिंकतं, उद्याच्या चर्चा कोण जिंकतं. त्याच्यासाठी आजची फायनल जिंकणं गरजेचं आहे. कोण होईल बागलान प्रीमियर लीगचा विजेता, थोड्याच वेळात 10 षटकांनंतर कळेलच. तत्पूर्वी खेळ सुरू होतोय. मैदानात दोन्ही बॅट्समन सज्ज. स्ट्राईकला आहे तो देवा, नॉन स्ट्राईकला रोशन. दोघांनी आतापर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्यात. एक हाती सत्ता गाजवणारे दोघही प्रचंड मेहनती, प्रचंड गुणवान खेळाडू मैदानामध्ये तयार. परंतु यांना रोखतोय का तेजस पिंपळसे. अतिशय प्रतिभावान खेळाडू तेजस पिंपळसे याच्या हातात चेंडू आहे. बघायचंय सामना कोणाच्या दिशेने झुकेल. 66 धावा. सुरुवात मात्र एक हलक्याशा कटने केली. चेंडूला दिशा दिली. फक्त गरज नाहीये मोठे शॉट खेळण्याची. एक 2-2 धावा जरी केल्या तरी सामना आरामात जिंकता येईल, परंतु ते आव्हान मात्र तेजस पिंपळसेने आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. आणि बघायचंय तेजस पिंपळसे कशी गोलंदाजी करतोय. या दरम्यान सुंदर असा टाकलेला चेंडू, दुसराही चेंडू निर्धाव. फायनलचं प्रेशर आपल्याला बघायला मिळतंय. कोण होईल विजेता बागलान प्रीमियर लीगचा. प्रथम बक्षीस जे मिळालेलं आहे ते बागलान तालुक्याचे लाडके आमदार माननीय दिलीपजी मंगळू बोरसे सर. त्यानंतर तृतीय बक्षीस जे दिलेलं आहे ते शिवगर्जना क्रिकेट क्लब यांच्याकडून 31,000 होतं. आणि तृतीय बक्षीस जे दिलेलं आहे ते श्रीधर रामचंद्र कोठावदे माजी चेअरमन सटाणा मर्चंट बँक यांच्याकडून. सर्वांचं मनापासून आभार. ज्या ज्या वेळी क्रिकेटच्या स्पर्धा भरतात त्या स्पर्धेला आयोजक भेटणं गरजेचं असतं, परंतु या दरम्यान सामन्यामध्ये संघाचं खातं खुललंय 1 धावेने आणि धाव संख्यामध्ये वाढ 1 धावेने.
65 धावांचं आव्हानात्मक असं लक्ष जरी नसलं तरी पण मात्र फायनलचा दबाव आपण बघू शकतोय. स्ट्राईकवर आहे रोशन, मोठे मोठे फटके खेळण्यासाठी माहीर असलेला रोशन फलंदाजी करतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिलेला आहे. हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला खेळून एक धाव घेतलेली आहे. रोशनला माहित आहे एक 2-2 धावेचं महत्व काय असेल या ठिकाणी. ज्या वेळेस गरज असते अशा फलंदाजाची चांगले रन काढण्याची, त्यावेळेस रोशन नक्कीच उभा राहतो आणि त्यासमोर आहे देवा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला आहे. इथे मात्र षटक संपतंय आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. बघतोय आपण क्रिकेट हा खेळ कसा खेळला जातोय. नक्कीच फायनल मॅच आहे. आपल्याला सुद्धा पहिल्या इव्हिनिंगला वाटत होतं की स्कोअर इतका कमी काय, आता सुद्धा तेच होते. पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त 2 रन. फायनलचं प्रेशर आपल्याला बघायला मिळतंय. कोण होईल विजेता यासाठी दोघं संघांमध्ये चाललेलं हे शीतयुद्ध आपल्याला बघायला मिळतंय. या दरम्यान गोलंदाजीमध्ये चेंज झालेला आहे आणि गोलंदाजीसाठी येतोय तो विजय. अतिशय वेगवान असा हा गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजांनी चांगल्या फलंदाजांना आतापर्यंत त्यांनी स्पर्धेत घाम फोडलेला आहे. परंतु हा अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यात तुम्हाला तुमचं ध्येय जर गाठायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. मेहनत करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल, योग्य जागेवर चेंडूचा टप्पा ठेवावा लागेल तरच तुम्हाला हा सामना जिंकता येईल. या दरम्यान रोशननी सन्मान दिला चेंडूला. रोशन हा अतिशय उच्च कोटीचा असा फलंदाज आहे. त्याला माहित आहे चेंडू कोणत्या टप्प्यावर येतोय, कधी गेअर शिफ्ट करायचा आहे. परंतु या सर्व अडचणींमध्ये मात्र एसके फौजी संघ पुन्हा एकदा हवी होताना, आपला चांगला खेळ दाखवताना एसके फौजी संघ. इथे मात्र रोशनने कव्हरच्या दिशेने मारलेला फटका 4 धावांसाठी 1 बाउन्स. जबरदस्त टोला होता रोशनच्या बॅटमधून हा. बेहतरीन शॉट था. फाइनल मैच में फाइनल शॉट. बड़े प्लेयर दिग्गज देवा और कुणाल लंबे अरसे से खेल रहे. फिर से वही शॉट, लेकिन सिंगल रन. निश्चितच सुंदर फटकेबाजी करताना रोशन आपल्याला दिसतोय. लय गवसण्याचा प्रयत्न करतोय. एकदा का लय मिळाली की सामना एकतर्फी करण्याचा ताकद त्याच्या मनगटात आहे. परंतु तितकाच ताकद विजयच्या मनगटात देखील आहे. सुंदर अशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. जरी मागच्या चेंडूवर चौकार आला होता तरी मात्र सावरला आणि पुढच्या चेंडूवर फक्त 1 धाव दिली आहे. या दरम्यान स्लो रन टाकण्याचा प्रयत्न होता परंतु 22च्या रूपाने 4 धावा मिळालेल्या आहेत. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाही परंतु बॉल अलाउंग द कार्पेट गेला. त्याच्यामुळे विकेट किपरच्या हातातून निसटला, त्यानंतर स्लिप कडून निसटला. परंतु धावा कशा येतात हे महत्वाचं नाहीये, जिंकणं महत्वाचं आहे. तुम्ही काय केलं हे महत्वाचं नाहीये, तुमचा अंतिम निर्णय काय येतोय, तुमचा रिझल्ट काय येतोय हा महत्वाचा विषय होतो. आणि फायनल मध्ये रिझल्ट कोणाच्या बाजूने लागतोय ते बघण्याची गोष्ट असेल. या दरम्यान विजयचा वेगवान चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलला, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार 4 धावेसाठी. प्रमोद, या ठिकाणी आपल्याला मिसफील्ड होताना दिसते. मागचा पण तो जो 22चा रन मिळाले ते 5 रन आणि आता सुद्धा हा मिसफील्ड झालेला आहे. हे माझ्या माहितीनुसार हे 9 रन त्यांना खूप महागात पडतील. नक्कीच शेवटच्या काही षटकांमध्ये जर एक धाव जर आपण बघायला गेलं तर खूप मेहनतीने बनवलेल्या होत्या त्या धावा आणि अशा पद्धतीने जर खराब फिल्डिंगच्या माध्यमातून त्या जात असतील तर नक्कीच दुःखदायक गोष्ट. परंतु चुका होतात, चुका माणसं करतात आणि ते सुधारतात देखील माणसं. आणि आपण बघतोय मानव धर्म असा आहे की जी झालेली चूक आता पुन्हा करणार नाही या दृष्टीने टाकलेला हा चेंडू. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने मात्र थोडीशी लाज अडवलेली आहे आणि या दरम्यान षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 16. आतापर्यंतच्या 2 षटकांच्या या खेळामध्ये आपण बघायला गेलं तर अतिशय रोचकता निर्माण झाली आहे. अजून देखील 50 धावांची आवश्यकता आहे. 48 चेंडूंमध्ये 50 धावा. नक्कीच प्रमोद, मागच्या ओव्हर मध्ये फक्त 2 रन मिळाले होते, आता या ओव्हर मध्ये 14 रन मिळालेले.
काय वाटतं तुला, इतका फरक कसा असू शकतो? नक्कीच फायनलचा मुकाबला आहे. दोन्ही तरबेज असे खेळाडू मैदानात आहेत, अनुभवी फलंदाज मैदानात आहे आणि त्यांना माहित आहे हा अंतिम सामना कसा जिंकायचा. आतापर्यंत अनेक ट्रॉफीज, अनेक टुर्नामेंट जिंकवणारा रोशन आहिरे मैदानावर आहे, देवा मांडवडे मैदानावर आहे. दोघही फलंदाज अतिशय, जर ते 22 रन अडवले असते तर आता 11 रन राहिले असते. 5 रन त्यांना 100% मागात पडतील. एक रन महत्वाचा आहे. या दरम्यान कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू जाईल विजयच्या हातामध्ये. तेव्हापर्यंत देखील मात्र एक धाव पूर्ण होईल. या एक धावेसह स्कोरबोर्ड हलकासा हालताना आपल्याला दिसतोय. तेजस पिंपळसेने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. पहिले षटक टाकल्यानंतर तिसरं षटक देखील तोच घेऊन आलेला आहे. त्याला अपेक्षा आहे की आपण या सामन्यात काहीतरी करू शकतो आणि नक्कीच त्या अपेक्षांवर तो किती खरा होतो हे बघण्याची वेळ. सुंदर असा चेंडू परत एकदा टाकलेला, पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र पूर्ण समर्पण देताना. माहिती आहे हा फायनल महाअंतिम सामना आहे. या सामन्यात आपलं प्रदर्शन हे खूप काही आपल्याला येणाऱ्या काळासाठी गोड आठवणी देऊन जाईल. जेव्हा जेव्हा आपण युट्यूब लाईव्ह वर आपण जेव्हा हा सामना बघाल त्यावेळी आपण काय चुका केल्या या जीवनात आपल्याला नेहमीच भोगावं लागणार आहे. त्याच्यामुळे चुकांमधून सुधारणं गरजेचं आहे. या दरम्यान स्लोवर टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळला देवा मांडवडेने आणि पुन्हा एकदा एक धाव घेतली. एक धावेने बँक बॅलन्स वाढवताना. आपल्याला माहिती आहे की धावा किती महत्वाच्या आहेत आणि हे दोघही अनुभवी असे खेळाडू आहेत. यांच्यामध्ये दोघांच्या मनगटात जोर आहे. एकतर्फी सामना घेऊन जायचा, परंतु तेवढा दम तेजस पिंपळसेमध्ये देखील. इथे परत हलका टाकलेला, स्वतःच्या चेंडूवर कॉटन बोर्ड केलंय रोशन आहिरेला. इथे पर्यंत तंबूत परततोय. काय आत्मविश्वास या गोलंदाजाचा. आपण बघत होतो, ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, तेजस पिंपळसेला स्वतःवर आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास खरा करून दाखवताना. मी ज्या वेळेस पहिली इनिंग संपली त्याच वेळेस बोललो होतो, रोशन आहिरे त्याचा नॅचरल गेम खेळेल की मग मनात भीती घेऊन सिंगल डबलचा गेम खेळेल. आणि तो जर का त्याचा नॅचरल गेम खेळला असता तर मग त्याला अशा पद्धतीनं बाद होता आलं नसतं. परंतु डिसमिसल आपण पाहतोय, सॉफ्ट डिसमिसल आहे. बॅटला समोर ठेवलं आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कॉट अँड बॉलचा शिकार झालाय. तेजस पिंपळसन तर सेलिब्रेशनही ऑन केलंय, परंतु रोशन आहिरे याला ओव्हर पिच बॉलला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याच्या नादात बाद व्हावं लागलंय. मॅच अजून संपलेली नाही. लो स्कोर मॅच जरी असेल, जिंकायसाठी 66 धावा जरी असतील तरी मात्र संघर्ष कायम आहे. जीवनाचा संघर्ष किती महत्वाचा आहे हे तेजस पिंपळसे दाखवून देतो. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय आणि ही सुरेख अशी गोलंदाजी बघायचंय त्याला विजयापर्यंत घेऊन जाते का नाही. परंतु संघर्ष करणं हा मानवी धर्म आहे. या दरम्यान परत एकदा स्लोअर टाकलेला चेंडू. वाह, सुरेख फटका, सुरेख फटका. राहुल वाघ एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्याकडून धडा शिकायला पाहिजे. स्लोवर बॉलला लालच त्यांनी तयार केली नाही, फक्त कव्हर्स मध्ये चेंडूला ढकलून दिलं, सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि देवा यांच्या साथीला साथ देऊन इथे धावफलकाला हाताळला जाते. 20 धावा धावफलकावर आहे. मला वाटतं शेवटचा बॉल इथे आपल्या भेटीला येतोय. तेजस पिंपळसे याच्या कोट्यातलं हे शेवटचा बॉल आहे, कारण त्याचे षटक संपून गेले म्हटल्यावर मग मॉर्निंग स्टार या संघाचं थोडंसं संकट कदाचित 50% दूर होऊ शकतं. जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाजी तिथून करण्याचा प्रयत्न मात्र या दरम्यान मिळतो एक शानदार असा 1 रनांचा बोनस. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं, निश्चितच धावा अडवल्या आणि लो स्कोरिंग मॅचेस मध्ये जर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर मॅच मध्ये एक चुरस अशी कायम. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत. 21 इथून 42 बॉलचा खेळ शिल्लक राहतोय आणि 42 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 45 ची. 42 बॉल 45 रन. कशा पद्धतीनं या गणिताला आणि या समीकरणाला हाताळलं जातं ते देखील महत्वाचं आहे. ही पदावली आहे. ही 42 बॉल 45 या 2 आकड्यांमध्ये गुंतलेली इंटू ब्रॅकेट महिरप कंस, त्याच्यानंतर चौकोनी कंस, या सगळ्यांमध्ये प्लस आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, भागाकाराचं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे. ही सर्व मोठी पदावली आहे. इथे फक्त 42 आणि 45 या 2 आकड्यांकडे पाहू नका, इथे चिन्हांचा खेळ आहे. पाहूयात ही पदावली कशा पद्धतीने सोडवली जाते ती. आणि आता
गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे कुणाल मस्तेने. या स्पर्धेतला हायेस्ट विकेट टेकर आहे आपला गोलंदाजीने अनेक चांगल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला या गोलंदाजाने. हायेस्ट विकेट टेकर बागलान प्रीमियर लीगचा गोलंदाजीसाठी बंटी मस्ते उर्फ कुणाल मस्ते. आपल्या गोलंदाजांनी चांगल्या फलंदाजांना खांब फोडणारा हा गोलंदाज आहे. धावसंख्या जरी कमी असली, आव्हान जरी कमी असलं, इथे मात्र चुरस कायम आहे, इथे संघर्ष कायम आहे, इथे युद्ध कायम आहे. नाही तरी तुम्ही म्हणताय प्रमोद दादा की संघर्ष आहे, चुरस आहे, परंतु मला असं वाटतं 42 बॉल 46 ज्यावेळेस टॉस जिंकताना त्यावेळेस खऱ्या अर्थानं मेगा फायनल जिंकलेली असते. कारण टॉस मेगा फायनल मध्ये जिंकणं फार गरजेचं असतं आणि तिथेच मॉर्निंग स्टार या संघानं अर्धी मॅच जिंकले होते ज्यावेळेस टॉस जिंकले त्यावेळेस. कारण प्रथम गोलंदाजी घेतली आणि गोलंदाजी करून समोरच्या संघाला इतक्या कमी धावसंख्येवर थांबवलं ना की नंतरून फलंदाजी करायची कशी हे गणित त्यांच्याजवळ आहे. कारण टार्गेट ज्यावेळेस आपल्या समोर असतं ना, आता प्रत्येक क्षेत्र असो त्या क्षेत्रात आपल्या समोर जर का टार्गेट असेल मग त्या टार्गेटच्या रस्त्यावर चालायला सोपं असतं. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात हेतू नसला तर मग ते आयुष्य जगण्यात काही मजाच नसते. इथे यांच्यासमोर हेतू सेट आहे, इथे यांच्यासमोर टार्गेट सेट आहे. माहिती आहे 42 बॉल 45 धावा आहेत, कशा काढायच्या ते आपल्याला माहिती आहे. आणि आयुष्य हे जीवनाचं असो किंवा क्रिकेटचं असो, कधी काय कसं कुठे या सर्व प्रश्नांचं उत्तर ज्यावेळेस आपल्याला मिळतं त्यावेळेस ते सोडायला सोपं जातं. वाह, सुरेख स्ट्रोक, घुटना टेक और चौकार देख. देवा मांडवडे हे नाव इतिहास काळापासून बागलान क्रिकेटचा साक्षीदार आहे. चांगलं क्रिकेट खेळायचा आणि चांगलं क्रिकेट खेळून बागलान तालुक्याचं नाव मोठं करायचं, इथे सिंहाचा वाटा या खेळाडूने उचललेला आहे. या दरम्यान सामन्यामध्ये चुरस कायम आहे. देवा मांडवडे, विंटेज देवा मांडवडे आपल्याला बघायला मिळतोय. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू उजव्या एष्टीपासून खूपच दूर. पंचांचा निर्णय व्हाईटचा. बंटी ते नाराज होतोय, मात्र देवा मांडवडे अजूनही टिकून आहे. एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून देवा मांडवडे या स्पर्धेत खेळतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान या खेळाडूने दिले आहे. या दरम्यान बंटीचा चेंडू देवासाठी. भरपूर वेळ होता, अपील करण्यात आलेली आहे पण पंचांनी नाकारलेली आहे. पंचांनी परत पाठवलंय बंटीला गोलंदाजीसाठी. या सामन्याचं चित्र आपण जवळपास स्पष्ट होताना जरी दिसत असलं तरी संघर्ष करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस नाणेफेकच्या कौलमध्येच मॉर्निंग स्टार 50% मॅच जरी जिंकला होता तरी संघर्ष करणं हे गरजेचं आहे. आणि तो संघर्ष देवाच्या बॅट मधून बघायला मिळत होता आणि तो अमोल तिवारीच्या माध्यमातून इथे त्याचा कॅच ड्रॉप झालेला आहे. कॉपी पेस्ट स्टाईल मी सांगू शकतो. अशीच कॅच पहिल्या इनिंग मध्ये विश्वास सहाणेनं पकडली होती आणि तीच कॅच इथे अमोल तिवारीने सोडलेली आहे. सेम पोझिशन, सेम जागा, फक्त क्षेत्ररक्षक वेगळा वेगळा आहे. तुम्हाला अशा पद्धतीच्या कॅचेस घ्याव्या लागतील. टेक कॅच, गिव्ह कॅचेस अँड टेक मॅचेस. नक्कीच कॅचेस विन मॅचेस. इथे तुम्ही कॅच सोडला, झेल सोडला तर तुम्हाला सामन्यामध्ये तुम्ही खूप पिछाडीवर पडतायत हे दृश्य आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ते दृश्य आता एसके फौजी समोर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. राहुल वाघचा प्रयत्न फसलाय, चेंडू गेलाय सरळ एष्टी रक्षकाच्या हातात. बंटी सुरेख गोलंदाजी करतोय. बॉल रनवर आली आहे मॅच जवळ कारण 38 बॉल 39 रन आहेत. पाहिजे तितकं मोठं अंतर नाहीये. उलट्या बॅटने खेळलाय बॉल परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आहे. तिथे बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. योग्य फेकी केली जाते, एक सिंगल घेतली जाते. 5व्या बॉलवर सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक पुढे जाईल 28-28 या अंकावर. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतो. बंटी खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय. त्यांनी एक 2-3 संधी उपलब्ध करून दिल्या होत्या परंतु संधीच होणं झालं नाही. या दरम्यान देवा मांडवडे फुलटॉस चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. तेव्हापर्यंत एक धाव देखील पूर्ण होईल आणि या एक धावेच्या मदतीने आणि षटक देखील संपतंय. धाव संख्या झाली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 29.
चला लवकर हर्डल करायचं नाहीये, एकत्र यायचं नाहीये, कारण प्राइज डिस्ट्रीब्युशन बाकी आहे. विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. येस येस सन्मान्य शरदजी भामरे यांचं इथे शुभ आगमन झालंय, ज्यांनी निश्चितच या संबंध स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूच्या अंगावरची जर्सी पाहतोय त्या जर्सीचं सौजन्य सन्मान्य शरदजी भामरे यांनी दिलंय. पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं आव्हाटीकरांच्या वतीनं सन्मान्य शरदजी भामरे यांचं सहर्ष स्वागत असेल. इथे मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय तो सोमेश नंदन. आपल्या अचूक गोलंदाजीने ओळखला जाणारा खेळाडू. फलंदाजीने त्यांनी मोहित केलंच होतं, परंतु गोलंदाजीने काही किमया करू शकतो का ही बघण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. तिथंच आपण पाहतोय शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलान आयोजित बागलान प्रीमियर लीग जी यावर्षी थाटामाटात भरवली गेली आणि ह्या वर्षाचं 6वं पर्व आहे. खऱ्या अर्थानं खूप साऱ्या स्पर्धा आपण सातत्याने पाहत असतो, परंतु त्या स्पर्धा पहिल्या पर्वात, दुसऱ्या पर्वात किंवा तिसऱ्या पर्वात बंद होताना आम्ही पाहिल्या आहेत. परंतु आव्हाटीकरांचं हे कौतुक असेल की या BPLचं अर्थातच बागलान प्रीमियर लीगचं 6वं पर्व भेटीला आणलंय. यावर्षी अगदी डेव्हलप केलंय, कारण ते इतकं डेव्हलप केलंय की यावर्षी YouTube लाईव्ह सुद्धा ठेवलंय. आणि BPL म्हणजे बागलान प्रीमियर लीग आणि आव्हाटी गावाची स्पर्धा असताना सुद्धा त्यांनी बागलांचं नाव दिलंय. हे गावाचं कौतुक म्हणावं किंवा गावानं मोठं मन करून बागलान तालुक्याला मोठं करावं, याच्यासाठी हा अट्टहास, आणि तो अट्टहास ते 6व्या वर्षात सुद्धा पूर्ण करताय. आणि बागलान प्रीमियर लीग या प्रीमियर लीगची या स्पर्धेची सुरुवात 2020 साली झाली होती आणि त्या 2020 सालापासून सुरू झालेलं पर्व आज 2025 मध्ये 6वं पर्व घेऊन आलेत. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची संकल्पना पहिल्या वर्षी ज्यांनी मांडली होती ना, ते मग सन्माननीय समीर भामरे आहेत आणि त्यांच्या साथीला जितू भामरे आहेत, अर्थातच कंधाण्याचे. आणि BPL या स्पर्धेचे हे दोन व्यक्ती जे आहेत ना, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यांनी खऱ्या अर्थानं हे नाणं अगदी खरं नाणं म्हणून वापरलेलं आहे आणि सत्यात रूपांतरित आपल्या भेटीला करून दाखवलं आहे. मग त्यांच्या साथीला आपण जर म्हटलं तर मग सर्वच मित्र, मग ते किरण आबा बच्चाव आहेत सोयगावचे, आमच्या मालेगावचे, त्यानंतर सागर खैरनार आहेत डोंगरेजचे, समाधान वाघ आहेत निकवेलचे, किरण मोरे वासोळचे, स्वप्नील देवरे डोंगरेज, जालिंदर खैरनार डोंगरेज, समाधान शेवाळे अजमेर सौंदाणे, योगेश खैरनार डोंगरेज, समाधान सोनवणे निकवेल, किरण भामरे आव्हाटी, खेमराज भामरे, प्रवीण भामरे. आणि यांनी सर्वांनी अर्थातच त्यांच्या साथीला आव्हाटीतल्या प्रत्येक मित्रांनी जे आयोजकाची भूमिका बजावत आहेत त्या प्रत्येकाने योगदान देऊन, प्रत्येकाने परिश्रम देऊन ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली. आणि प्रत्येकाचा संसार आहे, प्रत्येकाचा व्यवसाय आहे, प्रत्येकाची शेती आहे, हे सर्वांचं बिझी शेड्यूल असताना सुद्धा ही स्पर्धा अगदी थाटामाटात आपल्या भेटीला आणली. आणि जितू सरांचं खऱ्या अर्थानं विशेष कौतुक असेल की त्यांचं शालेय कामकाजातलं बिझी शेड्यूल असताना सुद्धा त्यांनी या स्पर्धेवर विशेष लक्ष ठेवले. ते आज इथे जरी नसले तरी त्यांची प्रेम, त्यांची साथ, त्यांचे आशीर्वाद, त्यांचे मार्गदर्शन आपल्या भेटीला आहेत, आपल्या मागे आहेत. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा एक यशोगाथेत लिहिली जाणारी ही स्पर्धा आपल्या कौतुकासाठी, आव्हाटीच्या प्रेमासाठी, बागलान तालुक्याच्या स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी ही बागलान तालुक्याची प्रीमियर लीग अर्थात शिवगर्जना क्रिकेट क्लबची ही प्रीमियर लीग नक्कीच गणली जाणारे अग्रस्थानी. आयोजकांचे कौतुक असेल आणि या सर्व मित्रांचे विशेष आभार असतील. इथे मात्र चौका षटकारांचा वर्षा होताना दिसतोय. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार घेतले ते राहुल वाघने. एक तर्फी करतोय हा सामना. फायनलचा हा अंतिम मुकाबला. षटक संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 47 धावा. जिंकण्याचं अंतर अतिशय कमी होताना राहुल वाघने जोरदार असे 2 षटकार घेतले आणि एकतर्फी होत चाललेला हा सामना मॉर्निंग स्टारच्या अगदी पकडमध्ये येऊन लागलेला आहे. यस की फौजी मात्र इथे निराश होताना, कारण आपण बघत आलो आहे की या सामन्यामध्ये लढण्या इतकं टोटल नक्कीच होतं, परंतु गोलंदाजांनी निराश केलं. सोमेश नंदन यांच्या मागच्या षटकामध्ये सामन्याचं पूर्ण गणित बदललंय, परंतु निराश न होता बंटीमध्ये पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजी मार्फत आलाय आणि बघायचंय बंटी काहीतरी कमाल करू शकतोय का, राहुल वाघला थांबू शकतो का. ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी बक्षीस दिलं होतं ते सर्वच मान्यवर मंचावर येताना आपल्याला दिसत आहेत.
या दरम्यान बंटीचा पुढचा चेंडू असेल. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू धाव एक जरी मिळत असेल तरी मात्र आता सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. मॉर्निंग स्टार संघ हा विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलेला आहे. नक्कीच धन्यवाद प्रबोध भाऊ. आता मला वाटतं समीकरण काय नीरज? 29 बॉल आणि 18 रन. देवा मांडवडे आणि राहुल वाघ खऱ्या अर्थानं स्वतःची महारत, स्वतःची हिंमत, स्वतःच्या जिगरा ते इथे सेट करतायत आणि निश्चितच या स्पर्धेला आपल्या मुठीत कैद करतायत. बंटी एक वेगळा रणप आहे बंटी दादा यांचा, कारण फलंदाजाला कन्फ्युज करताना ते सापाच्या आकारानं नागमोडी वळणांना गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. नागमोडी गोलंदाज म्हणू शकतो आपण त्यांना. पाहून घ्या त्यांचा बॉलिंग करण्याचा जो वेग आहे, जी पद्धत आहे. लॉफ्ट केलाय बॉल, उंच आहे. पाहूया झेल टिपण्यासाठी शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या खाली आलाय, स्वतःचा तोल सावरत झेल टिपलाय. देवा मांडवडे आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावर उभं करून अर्ध्यावरती डाव मोडला. अधुरी एक कहाणी या गीताला शोभेल अशी लाईन आणि या ओळीसारखं त्यांचा हा प्रवास या सामन्यातून संपतोय. त्यांना माघारी जावं लागतंय. पाहूयात आता कोण या उरलेल्या 18 धावा कंप्लीट करतो ते. धावा जरी 18 असल्या तरी अजून विजयाच्या अपेक्षा नक्कीच असतील एसके फौजी संघाला. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होती तेव्हा तेव्हा कुठेतरी संघर्ष करणारा एखादा योद्धा जन्माला येतोय आणि तो योद्धा या संघातून जन्माला येतोय का बघण्यासारखा असेल. परंतु ज्या वेळेस क्रिकेटचा आपण खेळ बघतो, क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ असतो. कधी काय होईल याचा भरोसा नाही आणि बंटी मध्ये या स्पर्धेतला हायेस्ट विकेट टेकर काय, ज्या वेळेस विकेटची गरज असते त्या वेळेस नक्कीच संघाला विकेट मिळवून देतो. परंतु आता अवघड असं आव्हान बंटी समोर उभं आहे. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न नाही. माहिती आहे की विजय अगदी समीप येऊन पोहोचलेला आहे. कोणत्याही क्षणी विजयाचा चौकार षटकार खेचला जाऊ शकतो. त्याच्यामुळे अतिशय संयमी खेळी करताना लॉफ्ट केलाय बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात. आता मात्र 26 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 26 मध्ये 17ची आवश्यकता. 26 बॉल 17 रन. या षटकातील हे 2 बॉल महत्वाचे असतील आणि राहुल वाघ याचा खेळ देखील महत्वाचा असेल इथे, कारण राहुल वाघ शोधेल एक चुकीचा बॉल आणि त्या चुकीच्या बॉलवर मला वाटतं राहुल वाघ नक्कीच एक मोठा फटका खेळू शकतो. हलक्या हातानं डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेंथवरचा बॉल, ओव्हर पिच बॉल डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळून काढलाय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 25 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 25 मध्ये आवश्यकता आहे 17ची. 25 बॉल 17 रन. हलक्या हाताने ग्लान्स केलाय बॉल, बॅटची कड घेतली आहे डीप फाय लेगच्या क्षेत्रात. चेंडू प्रवास करतोय, चेंडूने घेतली आहे भ्रमंती चौकाराची आणि या चौकाराने ही मॅच अगदी प्रेशरातून मुक्त केली आहे मॉर्निंग स्टार या संघासाठी. कारण आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा बनवायच्या आहेत मला वाटतं 12 13. 24 बॉल आणि 13 रन. 24 चेंडू शिल्लक आहे, 24 मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. पाहूयात गोलंदाजीला कोण येतं आणि ती गोलंदाजी कशा पद्धतीने करतं. मला वाटतं सचिन देवरे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 24चा खेळ बाकी आणि 24 मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. फायनलचा हा महाअंतिम मुकाबला वाटलं होतं की रोचक असा चुरशीचा सामना होईल, मात्र मॉर्निंग स्टार संघाने अगदी एकतर्फी करताना राहुल वाघच्या फलंदाजीने हा सामना. मंडपवाले काका जर कुठे असतील तर माझ्याशी संपर्क साधायचा आहे. मंडपवाले काका कुठे असतील तर माझ्याशी संपर्क साधायचा लवकर. इथे मात्र निर्धाव चेंडू टाकलाय सचिनने. सचिन देवरे औपचारिकता पूर्ण करताना सामना जवळपास मॉर्निंग स्टार संघाने महाअंतिम सामना जिंकल्याच जमा आहे, परंतु संघर्ष करणं एका खेळाडूचं काम असतं आणि ते परिपूर्ण करताना इथे फक्त एक धाव मिळेल. एक धाव
करणं गरजेचं आहे. फायनलचा हा मुकाबला आणि या मुकाबल्यामध्ये कोण जिंकेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. राहुल वाघ याने आपल्या फलंदाजींनी सर्वांना मोहित केलं. सुरेख अशी फटकेबाजी केली. 2 षटकार या इनिंग मध्ये त्याचे बघायला मिळाले आणि हा जोरात मारलेला फटका कव्हरच्या दिशेने. धावा 1-1 येत आहेत. आता निश्चिती झाली आहे की विजय आपल्या जवळ आलेला आहे. विजय कुठल्याही क्षणी त्यांच्या जवळ येऊ शकतो कारण धावा राहिल्या आहेत फक्त 2 शॉट दूर. अगदी कोणत्याही क्षणी इथे मात्र एक अवांतर धाव व्हाईटच्या रूपाने एसटीच्या खूपच जास्त बाहेर टाकलेला हा चेंडू होता. निश्चितच प्रभुदादा, शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलाण आयोजित बागलाण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला जे योगदान मिळालं आहे ना, त्या योगदानासाठी आपण खूप ऋणी असू कारण त्या योगदानामुळेच ही स्पर्धा मोठी होते. मग ती स्पर्धा कुठलीही असो, त्या स्पर्धेसाठी बक्षिसं देणारी मान्यवर असो किंवा मग छोटी छोटी योगदान देणारी व्यक्ती असो, त्या प्रत्येक व्यक्तींचं हातभार जेव्हा लागतो ना तेव्हा ही स्पर्धा खऱ्या अर्थानं मोठी होती. मग या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. रोख रक्कम 51,000 रुपये. बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री दिलीपजी मंगळू बोरसे साहेब. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आव्हाटीचेच अर्थात शिवगर्जना क्रिकेट क्लब या संबंध क्रिकेट क्लबने 31,000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये माजी चेअरमॅन सटाणा मर्चंट बँकचे अर्थात श्रीयुक्त श्रीधर रामचंद्र कोठावदे. त्यानंतर या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्हचं सौजन्य ज्याने दिलं ज्ञानेश्वर शिवमन देवरे, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा आणि माजी सरपंच वीरगाव. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपल्याला प्रत्येक खेळाडूच्या अंगावर पाहत असलेली किट अर्थातच ड्रेस किटचं सौजन्य आपल्याला ज्याने दिलंय ते म्हणजे अर्थातच श्रीयुक्त शरद बाळासाहेब भामरे, अर्थातच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा आणि सरपंच वनोली भंडारपाडे. त्यानंतर या स्पर्धेसाठी जे आकर्षक चषक आपण पाहतोय त्या चषकांचं सौजन्य आपल्याला दिलंय श्रीयुत पंकज अशोक ठाकरे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बागलाण आणि विधानसभा निवडणूक प्रमुख. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपल्याला बॉलचं सौजन्य दिलंय ते म्हणजे अर्थातच श्रीयुत शांताराम बुधा भामरे, माजी सरपंच अव्हाटी. आणि या संबंध स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी जलसेवा प्रोव्हाइड केली आहे तर श्रीयुत साहेबराव ज्ञानदेव करणार, प्रगतशील शेतकरी डोंगरेज, या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार असतील, मनपूर्वक धन्यवाद असतील की यांच्या योगदानाने, यांच्या सहकार्याने ही शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलाण आयोजित बागलाण प्रीमियर लीग वर्ष 6 2025 ची स्पर्धा खऱ्या अर्थाने मोठी झाली आहे. सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा खेळाडूंच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने मनस्वी आभार आभार आणि आभार. या दरम्यान फलंदाज बाधून परत माघारी परततोय आणि नवीन फलंदाज येतोय तेजस वाघ. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. राहुल वाघ अजून देखील मैदानात उभा आहे आणि फक्त एक फटका दूर विजयापासून. 18 चेंडूत 6 धावांची आवश्यकता. तेजस वाघ याला या स्पर्धेत संपूर्ण नापासी खेळीचा सामना करावा लागला होता, परंतु आता सेलिब्रेशन ऑन करण्याचा क्षण आहे. 18 बॉल 6 धावा आणि तेजस वाघ खेळपट्टीवर आहे राहुल वाघच्या साथीला. 2 वाघ इथे मैदानावर हा विजय साजरा करायला आणि वाघाची दहाड करायला तयार आहेत. पाहूयात हे दोघही वाघ खेळपट्टीवर उभे राहून मॉर्निंग स्टार या संघाला या पर्व 6व्याचं जेतेपद पटकावून देतात का. 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17 बॉल आणि 5 रन. मॉर्निंग स्टार वाल्यांची आता मॉर्निंग होण्याची वेळ झाली कारण की तेजाच्या बॅट मधून फटका हुकलाय आणि आपल्या पुनश्च एकदा गोल्डन डकचा शिकार. मित्रानं मित्राची विकेट घेतली आहे. ज्या वेळेस रणांगणात एकमेकांच्या विरोधात उभे राहतो ना त्यावेळेस मित्र काय आणि मैत्री काय, प्रत्येक जण प्रत्येकाचा स्वार्थ पाहतो आणि प्रत्येक जण प्रत्येकाचा विजय साजरा करतो. अमोल तिवारी जितकं क्रिकेट खेळून आलाय ना त्याला माहिती आहे तेजस वाघची विकेट घेणं माझ्यासाठी गरजेचं आहे आणि तेजस वाघला संघाचा डगआउटचा रस्ता दाखवलाय. या मॅचचा महत्वाचा खेळाडू होता तो आता उतरतोय. या मॉर्निंग स्टार संघाचं ब्रह्मास्त्र आहे तो म्हणजे विश्वास सहाणे. तो आता इथे मैदानात येताना पाहायला मिळतोय. बघतोय आपण महांती मुकाबला जिंकण्यासाठी लागतायत त्या
5 धावा, अवघ्या 5 धावा लागतायत आणि कोणता फलंदाज तो विजयी फटका मारतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, मात्र इथे एक रनआउटची संधी उपलब्ध झालेली होती. धावा कमी होत आहेत, अवघ्या 4 धावा राहिलेल्या आहेत आणि तो कोणाच्या बॅट मधून फटका येतोय. प्रत्येकाला हिरो बनायचंय, प्रत्येकाला महेंद्रसिंग धोनीच बनायचंय, प्रत्येकाला फक्त विनिंग शॉट मारायचा आहे. आणि ही नशा जी आहे ना टेनिस बॉल क्रिकेटला, ही खऱ्या अर्थानं आपल्याला दूर ठेवावी लागेल. कारण सिंगल डबलला मॅच जिंकता येते. हो, मी मारला काय आणि माझा संघ जिंकला काय, संघ जिंकेल त्यावेळेस प्रत्येक खेळाडूचं नाव होतं. उलट्या बॅटने खेळलाय फटका आणि उलट्या बॅटने खेळत असताना सुद्धा लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडूला लॉंग द कार्पेट पाठवलं जात आहे. एक सिंगल आणि इथून जिंकण्यासाठी मला वाटतं फक्त 3 धावांची आवश्यकता आहे, 3 रन्स. पाहूयात विश्वास सहाणे, खूप कमी चेंडू खेळायला मिळत आहेत, ब्रह्मास्त्र म्हणून वापरलं जात आहे विश्वास सहाणेला. ते मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलं जात आहे. एक सिंगल धाव, चोरट्या पावलांनी ही सिंगल धाव कंप्लीट केली जाते. फक्त 2ची आवश्यकता. आपण पाहतोय मॉर्निंग स्टार या संघाचे सर्व खेळाडू विजय साजरा करायला आणि जल्लोष साजरा करायला सज्ज आहे. तर मॉर्निंग स्टार या संघाचे संघ मालक अर्थातच योगेश बापू सुद्धा इथे सज्ज आहेत. पाहूयात हा विजय कशा पद्धतीने साजरा केला जाईल. कारण संकटावर चालत चालत प्रत्येक संघानं या स्पर्धेत प्रवास केलाय. प्रत्येक संघाची इच्छा होती मेगा फायनल खेळावी आणि आम्ही या स्पर्धेचा धडधाकड आकर्षक चषक उचलावा. तो उचलण्यासाठी ते मॉर्निंग स्टार सज्ज आहे. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली, कारण चेंडू शिल्लक आहेत 12 आणि मला वाटतं जिंकायला फक्त 1ची आवश्यकता आहे. मॅच टाय झाली आहे, स्कोर इक्वल झालाय. विजयी धाव येईल ती राहुल वाघच्या बॅट मधून. आता फक्त स्टंप उखडण्यासाठी खेळाडू जवळ उभे राहिले स्टंपांच्या. तर पाहूया 3 कोणाला मिळतात, कारण 3-3 वाटा पाडावेच लागतील. जो जिंकेल त्याला 3, जो हारेल त्याला 3. पाहूयात शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलान आयोजित बागलान प्रीमियर लीग 20-25 पर्व 6व्याचा जेतेपद कोण पटकावतो ते बागलान प्रीमियर लीग. इथे हिट विकेट इथे मात्र कानीमध्ये ट्विस्ट आणि बोल्ड झालाय. राहुल वाघ याला सुद्धा अर्ध्यावरती वाट सोडावी लागते आणि अर्ध्यावरती या डावाला सोडून माघारी परतावं लागतंय. नशीब असतो कोणाकोणाचं, ते नशीब कधी कोणाच्या वाट्याला येतं ते सांगता येत नाही. राहुल वाघ संघर्षमय कहाणीचा हिरो ठरला होता, नायक ठरला होता, परंतु त्या नायकाची कहाणी अर्ध्यावरती संपते. कारण आता नायक कोण बनायला येतं ते पाहूयात. साजन आलाय, मला वाटतं यस साजन आलाय विश्वास सहाणेच्या साथीला साथ देण्यासाठी. 1 रन लागतोय फक्त. विकेट रे विजय ओके विजय आलाय. विजय पाहूयात, विजय आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतो का. आणि यस खेळ खलास. बागलान प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा मानकरी ठरलाय मॉर्निंग स्टार. चला सर्व खेळाडूंनी लगेच इकडे यायचंय व्यासपीठाकडे. बक्षीस वितरणाचा आपल्याला सोहळा पार पाडायचा आहे. लवकर या प्लीज मित्रांनो, वेळ नाहीये. वेळात वेळ काढून खूप लोक इथे आलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळेचं गांभीर्य ठेवावं लागेल. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, प्रत्येक खेळाडून इकडे व्यासपीठाकडे यायचंय. सर्व खेळाडूंनी यायचंय इकडे व्यासपीठाकडे.